लेवासा सिटी बघण्यासाठी तुम्ही आपला ब्लॉग पूर्ण बघा मित्रांनो। लेवासाठी तुम्ही या किंवा नका येऊ हे मी तुम्हाला पुढे आपला पूर्ण ब्लॉग बघितल्यावर तुम्हाला समजेल मित्रांनो, कारण की इथे येऊन आपला फायदा आहे का नाही हे तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघितल्यावर समजेल मित्रांनो। हाय गाइज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। मी चाललो आहे मस्तपैकी मित्रांनो महाबळेश्वरला। त्याच्या आधी मी गाडीची टाकी वगैरे फुल करून घेतो। टाकी वगैरे फुल झाल्यानंतर मस्तपैकी निघून जातो आम्ही पुढच्या प्रवासासाठी। पुढे गेल्यानंतर मस्तपैकी माझी पोरगी वगैरे फुल एन्जॉय करत होते, बघू शकता तुम्ही। गाडीत पुढे बसलेली होती, ती फुल एन्जॉय वगैरे करत होती। आणि मित्रांनो मी आणि माझा मित्र चाललेलो आहे मस्तपैकी आम्ही महाबळेश्वरला। त्याच्या आधी आता बघू प्लॅन कुठं कुठं काय काय होतं। नंतर आम्ही मध्ये थांबून जातो, थांबल्या गेल्यानंतर चहा पाणी वगैरे करून घेतो। ते झाल्यानंतर आम्ही निघून जातो मस्तपैकी पुढे पुण्याकडे जाण्यासाठी। त्याच्या आधी आम्ही संगमनेर हायवेला थांबून जातो, तिथे चहा पाणी वगैरे झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो हा पुणेला जाण्याचा रस्ता आहे। पूर्ण डोंगर वगैरे फोडूनचा हा रोड बनवलेला आहे मित्रांनो। रात्री यायला वेळ झाला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा आपला रूम होता। मस्तपैकी मी चेकआउट वगैरे करून घेतो। चेकआउट झाल्यानंतर मस्तपैकी साईन वगैरे करून देतो। साईन वगैरे झाल्यानंतर आम्ही निघून जातो पुढच्या प्रवासासाठी मित्रांनो। पहिले सही वगैरे करून देतो। आणि हा कोणता एरिया आहे पुण्यामधला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। पुढे गेल्यानंतर पोरीला फ्रूट वगैरे घ्यायचे होते, मग काय फ्रूट वगैरे घेऊन घेतो मित्रांनो। फ्रूट वगैरे गेल्यानंतर मस्तपैकी आम्ही निघून जातो पुढच्या प्रवासासाठी। तुम्ही बघू शकता आम्हाला जायचं आहे आता कुठे ते तुम्ही कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। नंतर लेवाशाच्या दिशेने निघून जातो। तिथं पोचल्या गेल्यानंतर आम्ही पास वगैरे काढून घेतो। 500 रुपये एंट्री फी होती मोठी गाडीला, आणि छोट्या गाडीला 200 रुपये एंट्री फी मित्रांनो बघू शकता तुम्ही पुढे। मित्रांनो तुम्हाला लेवासा सिटी बघण्यासाठी यायचं असेल तर तुम्ही पुण्यामध्ये स्टॉप करून घ्या, कारण की पुण्यामध्ये स्टे केल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी निघा, मग तुम्ही 11-12 वाजता लेवासा सिटी बघून घेशाल। लेवासा सिटी बघल्या गेल्यानंतर कारण की इथं रिस्क घेण्यात काही मजा नाही मित्रांनो, आणि इथं चोऱ्या माऱ्या पण जास्त होतं। मला सांगितलं होतं एका मित्राने की नको जाऊ रात्रीचं, त्याच्यामुळे मी रात्री पुण्यामध्येच थांबलेलो होतो। नंतर आम्ही निघून जातो मित्रांनो महाबळेश्वरच्या दिशेने। तुम्ही बघू शकता महाबळेश्वरचा हायवे लागलेला होता आम्हाला जाण्यासाठी। नंतर आम्ही भूक वगैरे लागली होती, जेवणासाठी आम्ही थांबलो होतो मराठमोडा मावळ्याकडे। आपल्या मराठी माणसाची हॉटेल होती, म्हटलं आता जेवण वगैरे करून घेऊ। माझ्या मुलीला पण भरपूर भूक लागलेली होती बघू शकता, आणि हॉटेल पण नावाप्रमाणेच होतं मित्रांनो, आणि जेवणाची क्वालिटी पण एक नंबर होती। आणि तुम्हीला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, आणि पुढचा ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो। बाय।